शालोम. आज सगळ्यांना आपल्याला एक वचन मिळालेलं आहे. तो आहे मत्तई 11:28 मध्ये. मत्तई 11:28 म्हणते, येशू काय म्हणत आहे? अहो कष्टी व भाराक्रांत लोक हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. येशूचा विसावा म्हणजे आता कष्टी आणि भाराक्रांत लोक म्हणजे काय, की जे लोक दुःखात आहे, जे लोक आजारात आहे, जे लोक कर्जात आहे किंवा अन्य समस्यामध्ये आहे, ज्यांना पुढचा मार्ग दिसत नाही, ज्यांना कळत नाही की पुढं माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, कुठे मी जाणार आहे. भरपूर लोक असं होतात की अंधारात चापसल्यासारखं होतं, त्यांना काही कळत नाही, तो मार्ग दिसत नाही. मग येशू काय म्हणतोय की तुम्ही कष्टी व भाराक्रांत लोक तुम्ही माझ्याकडे या. म्हणजे देव तुम्हाला बोलवत आहे. आज आज तुम्हाला तो समस्यामधून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणत आहे, तुम्ही तुमच्या वतीने खूप प्रयत्न करून बघितला, खरं आज तुम्ही माझ्या वतीने किंवा माझ्याकडे वळा, मी तुमच्यासाठी लढेन. ती लढाई मी लढेन. मी तुम्हाला त्या समस्यातून बाहेर आणेन. मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन. येशू म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत लोक हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. विसावा म्हणजे काय? विसावा म्हणजे येशू तुम्हाला त्या समस्यातून बाहेर काढेल. तुमची कसलीही समस्या असू दे, कितीही मोठी समस्या असू दे, कुठलीही समस्या असू दे, खरं तुमच्या समस्यापेक्षा येशू हा मोठा आहे. येशू हा महान आहे. त्यामुळं तुम्ही एकदा वेळ द्या, एकदा तुम्ही चान्स द्या, एकदा तुम्ही प्रयत्न करा की येशूकडे फिरण्याचा. येशूकडे पाठ तुम्ही फिरवू नका, येशूकडे वळा आणि त्या वळून येशूकडे तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला त्या समस्यातून तो बाहेर काढेल. आज तुम्हाला हे वचन मिळालेलं आहे, आज तुम्ही हे बघत आहे, म्हणजे तुम्हाला नक्कीच येशू या समस्यामधून बाहेर काढणार. तुमची कुठलीही समस्या असेल, त्या समस्यामधून येशू तुम्हाला बाहेर काढणार आहे. तुम्हाला येशूचा विसावा मिळणार आहे. येशूचा विसावा म्हणजे मोकळीकता. मग येशूचा विसावा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अडचणीतून कुठलीही अडचण असेल, त्या अडचणीतून तुम्हाला अलगद बाहेर काढण्याची जबाबदारी ही येशूची आहे. कारण आपण त्याची मेंढरे आहोत आणि त्याला माहीत आहे की आपल्या कळपाला कसं सांभाळायचं आहे. त्यामुळं येशूचा विसावा घेण्यासाठी संधी तुमच्याकडे आलेली आहे आणि ती तुम्ही सोडू नका. आमेन.